सध्या आमचे देवेंद्र फडणवीस साहेब जे सोशल मीडियावरती सर्वसामान्य ह्या देशाचा नागरिक प्रश्न विचारण्याचं काम करतो, जाब विचारण्याचं काम करतो, त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांचे प्रश्न तसेच दाबून ठेवण्याकरिता सोशल मीडियावरती बंदी आणण्याचा आज प्रयत्न करत आहेत आणि त्या संदर्भात समिती नेमण्याचं काम करत आहेत. प्रथमतः मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगू इच्छितो, बंदी जर आणायची असेल आणि समिती जर नेमायची असेल तर प्रथमतः समिती जे आमदार असतील, जे खासदार असतील, जे मंत्री असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, निवडणुकापूर्वी सर्वसामान्य जनतेला आश्वासन देतात आणि निवडून आल्याच्या नंतर ती आश्वासनं पूर्ण करण्याचं काम करत नाही, त्यावेळी तळागाळातला सर्वसामान्य नागरिक हा त्यांना प्रश्न विचारण्याचं काम करतो, जाब विचारण्याचं काम करतो. तो त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावून घेण्यापेक्षा जे आमदार, खासदार आणि मंत्री हे जे फसवायची कामं करतात, बनवाबनवीची कामं करतात, त्या सर्वांवरती बंदी आणण्याकरता प्रथमतः एक समिती नेमावी आणि तसा कायदा निर्माण करावा. जे आमदार असतील, जे खासदार असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, यांनी जे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांचं जे पदभार असेल ते कोणत्याही संविधानिक पदावर बसलेले असतील, त्या संविधानिक पदावरून त्यांना खाली खेचण्याचं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक कायदा निर्माण करा. त्यावेळी सर्वसामान्याचे प्रश्न सुटले जातील आणि अशी जर कामं झाली तर सर्वसामान्य तुम्हाला जाब विचारच कशाला आणि प्रश्न विचारच कशाला. म्हणून एकतर्फी हुकुमशाही निर्माण करून ह्या देशाचं जे संविधान आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामान्याला जो अधिकार दिलाय तो हिरावून घेण्याचं काम करू नका. आणि तो जर तुम्ही हिरावून घेण्याचं काम केलं तर ह्या देशातला सर्वसामान्य नागरिक शांत बसणार नाही.